आज आमचा अचानक प्लॅन झाला होता की घरीच पिझ्झा बनवायचा. सो त्याच्यासाठी जे काय सामान लागणार होतं ते आम्ही पटापट झेप्टो केलं आणि झेप्टोमुळे पटकन आमची ऑर्डर पण आली. आम्ही ब्रेड पिझ्झा बनवणार होतो. सगळं सामान ऑर्डर केलं पण आम्ही ब्रेडच विसरलो. मग मी बाहेर जाऊन पटकन दुकानातून ब्रेड घेऊन आली आणि हे सगळं ताई बनवणार होते आणि मी तिला हेल्प करणार होती. काय बनवते? पिझ्झा. पिझ्झा. तू खाणार पिझ्झा? नाही. आकार. मग आम्ही पटापट तयारीला लागलो आणि पिझ्झासाठी व्हेजिटेबल सगळे लागणार होते ते आम्ही पहिले कट करून घेतले. आमच्याकडे भाज्या सर्व होत्या. मग तयारी करताना आमच्या असं डोक्यात आलं की जर पिझ्झा बनवतोच आहे तर त्याच्यासोबत आपण सँडविच पण बनवूया. पिझ्झासाठी आणि हे आहे सँडविच साठी. तसं तर मला कुकिंगची अजिबात आवड नाही आणि फारशी खायची पण आवड नाहीये, पण हे सर्व खायची इच्छा माझी होती. त्याच्यामुळे मी ताईला सांगितलं होतं की तू कर पण मी तुला मदत करेन. सर्व तयारी झाल्यानंतर ताईने सँडविचची फिलिंग्स रेडी करून ठेवली होती. त्याच्यामुळे ती सँडविच बनवत होती आणि ती सँडविच बनवत होती तोपर्यंत साईड बाय साईड मी पिझ्झाची तयारी सुरू केली. ह्या अशा वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करायला माझ्यापेक्षा जास्त ताईला आवडतं आणि इथे मी ती ज्या इन्स्ट्रक्शन्स देत होती त्या सर्व फॉलो करत होती. पिझ्झासाठी पण सगळ्या कटिंग झाल्या होत्या आणि इथे आमचा पहिला सँडविच ग्रिल होत होता. आम्हाला हे सर्व करायला खूप लेट झाला होता आणि सगळ्यांना भूक लागली होती आणि स्पेशली मला तर तोंडाला पाणी सुटत होतं हे बघून की कधी खाते. आमचा पहिला सँडविच झालाय आणि पहिला सँडविच आमचा मस्तपैकी करपलेला आहे. आता मी जरा माझे हात पटापट चालवले आणि ताई जसे सांगत होती तसे तसे मी सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून पिझ्झा डेकोर करून ठेवत होते. तसं तर मला खायच्या कोणत्याही गोष्टी बनवायला सांगितलं की मी खूप कंटाळा करते, पण हे बनवताना मी मस्तपैकी एन्जॉय करत होते. नंतर आम्ही पिझ्झा बेक करण्यासाठी तव्यावर बटर स्प्रेड करून एक एक पिझ्झा ब्रेड तव्यावर ठेवून दिला. आमचं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की आम्ही पिझ्झा बनवू आणि आज तो मुहूर्त आला आणि माहित नाही हे आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करतोय पण कसं बनेल ते. फायनली पिझ्झा आणि सँडविच रेडी झाले होते आणि आता वेळ होती रिझल्टची. दिसायला तर दोन्ही पण रेसिपी खूप छान दिसत होत्या आणि मी पिझ्झाचा फर्स्ट बाईट घेतला अँड इट वॉज यम. पिझ्झा तर A1 झाला होता. त्याच्यानंतर मी सँडविच ट्राय केला आणि सँडविचची पण टेस्ट कमाल होती. त्यानंतर आमचं खाऊन झाला आणि काहीही रेसिपी ट्राय करायचं म्हणजे किचनचा हा अवतार तर होणारच. त्याच्यानंतर ताई आणि मी मिळून सगळं आवरून घेतलं.